संत तुकारामांचा जीवनविचार. लेखक निर्मलकुमार फडकुले. या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. अभंग आहे. कस्तुरीचे रूप अतिहीन वर, माझी असे सार मोलतया. आणि कही तैसी चंदनाची झाडे, परिमळे वाढे मोलतया. काय रूपे असे परीस चांगला, धातू केली मोला वाढतेणे. फिरंगी आटिता नये 12 रुके, गुणे मोले विके सहस्त्रवरी. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. मनुष्याची योग्यता त्याच्या जातीवरून, वर्णावरून आणि कुळावरून ठरवण्याची एक अतिशय चुकीची अशास्त्रीय पद्धती किंवा परंपरा प्राचीन काळापासून आपल्या देशात रूढ होती. आजही त्या रूढीचं निराकरण झालेलं नाही. खरं तर माणूस म्हणून माणसाला अंगभूत प्रतिष्ठा असली पाहिजे. मग तो ब्राह्मण असो की क्षुद्र असो, त्याचा रंग काळा असो की गोरा असो. माणसात या भिंती कशासाठी उभ्या करायच्या? माणूस योग्य किंवा अयोग्य हे त्याच्या आचाराविचारांवरून ठरवता येतं. तो जातीच्या किंवा वंशाच्या आधारानं मोठा ठरत नाहीत. पण आपल्या जातीयवादी वर्णवादी विचारसरणीमुळं श्रेष्ठ व्यक्तींची जगात कुचंबणा झाली आहे. मग तो महाभारतातला कर्ण असेल किंवा आधुनिक भारतातला आंबेडकरांसारखा विद्वान असेल. स्वतः तुकोबांना देखील जातीच्या कारणावरून हीन लेखणारी आणि त्यांचा उपहास करणारी प्रवृत्ती होती. ज्ञानेश्वर देखील बहिष्कृत ठरवण्यात आले. संत चोखा मिळाला तर पांडुरंगाचं दर्शनसुद्धा घडू शकलं नाही. तो भक्त जन्मभर दर्शनासाठी तळमळत राहिला आणि अखेर तसाच मरून गेला. एका अर्थानं ही माणुसकीची हत्या आहे. संत तुकोबांनी या संबंधात म्हटलं आहे, नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तेची धन्य. आपला विचार स्पष्ट करताना त्यांनी जी उदाहरणं घेतली आहेत ती मार्मिक आहेत. कस्तुरी दिसायला चांगली नसते, पण तिच्यात जो सुगंध असतो तो त्यामुळं कमी प्रतीचा ठरतो का? चंदनाची झाडंही दिसण्यात सुंदर नसतात, सामान्यच वाटतात, पण अंगभूत सुवासामुळं चंदनाला मोल येतं. लोखंडाचं सोनं करणारा परिस्तरी रूपानं कुठं चांगला असतो, पण लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात सामावलेलं असतं. चांगली तलवार आटवली तर तिला किंमत राहत नाही, पण तलवार आपल्या गुणांवर मूल्यवान ठरते. हे एकापेक्षा एक सरस दृष्टांत देऊन जात आणि वर्ण यांचा योग्यतेशी संबंध नसून तो कार्याशी आहे हा विचार तुकोबा आपल्या मनात बिंबवतात. ते स्वतः कुणबीवाणे होते, म्हणून त्यांना कीर्तन करण्याचा, उपदेश करण्याचा, कवित्व करण्याचा अधिकार नाही असं परंपरावादी कर्मठ लोकांचं म्हणणं होतं. कारण ते जन्मावरून माणूस उच्च किंवा नीच ठरतो असं मानत होते. पण या सिद्धांताला तुकोबांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणानं जबरदस्त सुरुंग लावला. देहूचा हा वाणी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर वारकरी पंथाचा कळस बनला. मराठी भाषेचा आणि साहित्याचा मुकुटमणी झाला. अणुरेणूहून लहान असलेला तुका आकाशा एवढा झाला. कारण त्याच्यात माणुसकी होती, प्रतिभा होती, समाजनिष्ठा होती आणि सर्वांकडं समान दृष्टीनं पाहण्याची समतावादी भूमिका होती. म्हणूनच तुकोबांसारखा माणूस हा समतेचा आणि ममतेचा आधारस्तंभ बनला. आजच्या जगानं हे विचार स्वीकारले पाहिजेत, आचारात आणले पाहिजेत. परमेश्वर जात किंवा वंश पाहत नाही, तो केवळ प्रामाणिक भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेला आहे. हा मध्यवर्ती विचार तुकोबांनी काव्यमय पद्धतीने या अभंगात सांगितला आहे. नाही जाती सवे काम हा विचार आवेशपूर्ण शैलीतून इथं सांगितला गेला. याचं कारण तुकारामांच्या कनिष्ठ जातीचा उल्लेख तथाकथित वरिष्ठ जातीतले लोक उपहासानं करत असत. ईश्वरनिष्ठा, कवित्व, कीर्तन प्रवचनातील नैपुण्य, चारित्र्य या सर्व अंगांनी तुकाराम कोणापेक्षाही वरिष्ठ होते. पण मानव उच्चत्वाच्या कल्पनेनं धुंद झालेले लोक तुकोबांना मत्सरामुळं विरोध करत होते. जात ही खरं तर एक कल्पना आहे. जातीपातीतलं उच्च नीचपण ही भ्रांतिष्ठ कल्पना आहे. तुकोबांना क्षुद्र मानायचं तर महाराष्ट्र संत मालिकेत आणि काव्यसाहित्याच्या क्षेत्रात हा क्षुद्र मूर्धस्थानी जाऊन बसला. याचं कारण जात किंवा वंश नसून त्याच्या ठायी असामान्य कर्तृत्व होतं. ज्यांच्यापाशी हा गुण नसतो ते वर्ण जातीचं काल्पनिक भांडवल घेऊन जगत असतात. आता ही जातीनिष्ठ उच्च नीचपणाची कल्पना झटकून टाकली पाहिजे. आता जाती सवे काम नाही ही घोषणा स्वागतार्ह आहे.
जातीपातींच्या आणि क्षुद्र भेदांच्या मजबूत भिंती आजवर उभ्या राहिल्या, त्यामुळं समतेचे वारे वाहू शकले नाहीत. या भिंती जमीनदोस्त करण्याची व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची आज गरज आहे. उद्याचा इतिहास त्यातून घडेल. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.